सावित्रीबाईंच्या सेटवरच बसलेलो आहोत. गोविंदरावांची भूमिका आपण साकारत आहात. होय. ज्योतिबांचे वडील आणि सावित्रीबाईंचे सासरे. काय सांगाल या भूमिकेबद्दल? मी आता ही भूमिका जी साकारतोय, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेत मी गोविंदराव फुले ही भूमिका साकारतोय. आणि खरं तर जगदंबा क्रिएशन्सची निर्मिती आहे. यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे याचे निर्माते आहेत. पूर्वी देखील मी यांच्यासोबत स्वराज रक्षक संभाजी मालिकेत किंवा गरुड झेप सिनेमात मी काम केलं होतं. त्यामुळे माझ्यावर तो एक विश्वास त्यांचा होता की त्यांना असं मी वाटत होतं की या गोविंदराव ही भूमिका मी साकारू शकतो. आणि त्यांनी मला त्या भूमिकेबद्दल विचारलं आणि मला वेळ होता तर मी हो म्हणालो. एवढी मोठी भूमिका ज्यांचं इतिहासामध्ये जास्त ओळख नाही आहे. बरोबर. तर काय सांगाल? जबाबदारी पण आहे आणि दडपण सुद्धा आहे. बेसिकली कसं आहे, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई ज्योतिराव फुले सर्व आपल्या महाराष्ट्राला परिचित आहेत. पण त्यांचे वडील कसे होते किंवा ते काय करत होते, त्यांचे आपल्या मुलावर काय संस्कार होते, हे सगळं याच्यामध्ये आता मला ते साकारायला मिळते. समाजाच्या सोबत गोविंदराव कुठेतरी होते आणि त्यामुळे त्यांची द्विधा मनस्थिती होती. म्हणजे मुलाला सुद्धा शिकवायचं पण आहे, पण समाज काय म्हणेल याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये ते अडकले होते. त्यामुळे ती भूमिका साकारताना त्याच्यातनं काही चुकीचा मेसेज जायला नको म्हणून एक भीती वाटते, कधी कधी खूप दडपण येतं. आणि एक जबाबदारी आहे की आपल्याकडनं ज्योतिरावांच्या वडिलांचं जे पात्र आहे ते लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचलं पाहिजे असं ते वाटतं. म्हणून ती एक जबाबदारी आहे ती. हिरोजी फर्जंद असो, गोविंदराव असो, ह्या भूमिका फक्त भूमिका नसतातच, ह्या कलाकारांनाही घडवत असतात. 100%. तर गोविंदराव तुम्ही साकारत आहात, आत्ताच्या पिढीला काय सांगाल त्यातून तुम्ही? तसंच मुळात हिरोजी फर्जंद साकारताना पण तसंच की ती भूमिका नव्हतीच, ते आम्ही ते जगत होतो. तसंच आता गोविंदरावांच्या बाबतीत पण माझ्याकडून होतंय. मी जेव्हा कपडे चढवतो त्याला तो साज चढवल्यानंतर मी आरशात बघितल्यानंतर मला फील होतं की गोविंदराव, आणि मग गोविंदराव कसे आपल्या मुलाशी वागत असतील, ज्योतिरावांना कसे त्यांना हँडल करत असतील त्यावेळेला, ते त्यांच्या तोंडातनं सतत देवा देवा असं काय करताय देवा है ना, असं ते ह्या मालिकेतनं पण आता ना, तर मला लोक भेटतात राम राम देवा, तर असंच मला हाक मारतात. ते त्यांना तो आहे ना देव भोळा आहे, त्याचा व्यवसाय त्यांचा फुलांचा आहे, सगळं सांभाळून ते सगळं करणारे आहेत. शिक्षणापुरतं शिक्षण दिलंय त्यांना मुलाला, पण म्हणजे हे पात्र सुद्धा आहे ना मला करताना म्हणजे मी अभिनय करतोय किंवा असं काही वाटत नाही. ते ना आपसूक होत जाते. आणि आमचे लेखक आहेत प्रताप गंगावणे किंवा डॉक्टर अमोल कोल्हे स्वतः त्याचा स्क्रीन प्ले, आणि लतिका सावंत आहेत हे लिहितात, सचिन गद्रे आहेत ते क्रिएटिव्ह आमचे डिरेक्टर आहेत, ते इतकं रिसर्चपूर्वक या सगळ्या गोष्टी इतक्या छान मांडतात. ते आमच्याकडनं आपसूक फक्त आम्हाला करायचं मांडायचं आहे, त्यामुळे ते आमच्याकडनं सहज होत जातं असं आहे ते. म्हणजे आम्ही अभिनय करतो असं वाटत नाही. आजच्या पिढीने काय घ्यावं यातून? आजच्या पिढीने आता खरं तर हे मोबाईल आणि सगळं बाजूला ठेवून वाचन आणि अशा काही मालिका ज्या आहेत त्या आवर्जून बघाव्यात, ज्याच्यातनं समाज प्रबोधनाचं काम होतं. एक आपल्याला त्याच्यातनं बोध घेण्यासारख्या गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी माहीत आहेत त्यांच्या बाबतीत, की शाळा काढल्या म्हणा की पहिल्या शिक्षिका म्हणा, हे सगळं माहीत आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त त्या कशा घडल्या, ज्योतिरावांच्या आयुष्यात काय घडत गेल्या गोष्टी, काय बदल होत गेले, आणि कसं सगळा तो त्यांचा जो प्रवास आहे तो आपण या मालिकेतनं मांडतोय. आणि तो प्रवास लोकांनी लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांनी तो अनुभवला पाहिजे. हा एक्सपिरियन्स आहे, तो अनुभवायचा आहे. मालिका म्हणून फक्त त्याच्याकडे बघू नये, आपला अनुभव आहे तो आपण तो अनुभवायला पाहिजे मला वाटतं प्रत्येकाने. आणि लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे, लोक अनुभवतात, लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत, खूप छान वाटतंय खूप. आणि जुन्या काळात गेल्यासारखं वाटतंय. अगदी म्हणजे आम्हाला त्या काळातल्या बऱ्याचशा गोष्टी तर आपल्याला माहीतच नव्हत्या. आता लग्नाचा जो सगळा आमचा सिक्वेन्स तामझाम चालू होता, त्यातले विधी, त्यातले एक शब्द आपल्याला माहीतच नाहीये. आता कोरड्यास नावाचा शब्द आहे, कोरड्यास म्हणजे कालवण म्हणजे रस्सा ना, तो हा विषय शब्द आहे. की जानवस घर म्हणजे काय, म्हणजे लग्नस्थळी आपण आल्यानंतर मुलाकडच्या लोकांसाठी राहण्यासाठी दिलेली जागा, ते घर.
त्याला जानवस घर म्हणजे तिथे सगळे ते थांबतात वराड सगळं आणि तिथून सगळ्या त्यांच्या विधी होतात वगैरे सगळं त्या गोष्टी असं एक एक शब्द पेरणी होते म्हणजे लोकांना ते शब्द कळत आहेत जी मालिका आपल्याला त्या काळात घेऊन जाते ज्योतिरावांच्या बद्दल सावित्रीबाईंच्या बद्दल त्यांच्या कुटुंबियांबद्दलच्या ज्या काही भावना असतील एकमेकांबद्दल त्यांचे रिलेशन्स काय नातीसंबंध आहेत ते सगळं आपल्याला याच्यातनं उलगडतंय. आवर्जून तो भाग बघितला आज. तुमचं वराड जाते पुण्यातून. हो वरबाप आहे सध्या. सध्या वरबाप आहे मी. एका शब्दात कुटुंब. श्वास आहे. पुस्तक, संगीत की शांतता. शांतता. कट की ऍक्शन. ऍक्शन. स्वतःचं वर्णन एका शब्दात. चांगला माणूस. प्रेक्षकांसाठी एक शब्द. मायबाप आहेत.